नमस्कार, जय महाराष्ट्र। तर आजची जी योजना आहे आपली ती आहे संजय गांधी निराधार योजना, त्याचबरोबर श्रवण बाळ सेवानिवृत्ती योजना। या दोन योजनांबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत। तर या दोन्ही योजनांचा जो GR आहे तो आलेला आहे आणि त्या GR मध्ये बरीचशी माहिती दिलेली आहे, पण त्या अगोदर मी तुम्हाला सर्वात महत्त्वाची जी अपडेट आहे ती सांगणार आहे। थांबा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण खूप महत्त्वाची अपडेट आहे की आता तुम्ही अगोदर ज्या पद्धतीने या योजनांचा लाभ घेत असाल तर त्या पद्धतीने तुम्हाला लाभ मिळणार नाही। तर तुम्हाला तुमचं अकाउंट आहे ना ते DBTशी लिंक करणं खूप आवश्यक आहे। तर DBT काय आहे तर हे तुम्हाला आधीही माहिती आहे। आपल्या ज्या आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना किंवा अन्नपूर्णा गॅस योजना आणि अशा बऱ्याच योजनांचा लाभ आता आपण DBTच्या मार्फत घेत आहोत। तर DBT म्हणजे काय तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सरकारकडून तुमच्या अकाउंटमध्ये, त्याला DBT असे म्हणतात। आणि म्हणजेच आधार लिंक करणे, म्हणजे तुमचं जे आधार आहे ना ते बँकेत जाऊन संलग्न करणं तुमच्या अकाउंटशी खूप गरजेचं आहे। तर ज्या लोकांनी अजूनही आपलं अकाउंट DBTशी लिंक केलं नाही त्या लोकांनी आपलं अकाउंट DBTशी लिंक लवकरात लवकर करून घ्यावं। पुढची जी माहिती आहे तर या योजनेचा GR आलेला आहे आणि हा जो GR आहे जो काही तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे, तर या योजनेचा लाभ तुम्हाला 2024 ते 2025 एक वर्षासाठी हा लाभ मिळणार आहे तुम्हाला। असंही शासनाने सांगितलंय की समजा तुमचं अकाउंट DBTशी लिंक नसेल तरी पण पैसे येतील, पण माझं वैयक्तिक मत तुम्हाला असं आहे की तुम्ही लवकरात लवकर तुमचं अकाउंट DBTशी संलग्न करून घ्यावं, म्हणजे तुम्हाला हे पैसे जे काही या योजनेचा लाभ आहे तो तुम्हाला घेण्यासाठी काहीही प्रॉब्लेम नको यायला, बरोबर ना। तर या योजनेचे लाभार्थी किती आहेत ते पाहणार आहोत। तर या योजनेचे जे लाभार्थी आहेत ना ते 12 म्हणजे आता मी अजून एक तुम्हाला अपडेट मी अशी देणार आहे की संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी जे आहेत, जे लोक लाभ घेणार आहेत किंवा अगोदर घेत असतील तर ते लाभार्थी आहेत 12,04,25 इतके या संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहेत। त्याचबरोबर श्रवण बाळ सेवानिवृत्ती जी योजना आहे त्याचे 14,79,366 इतके लाभार्थी या योजनेचे आहेत। तर एकूण ह्या लाभार्थ्यांची संख्या जी आहे ती एकूण अशी आहे 27,14,700। ऐकून घ्या, 27,14,700 नागरिक या योजनेचा किंवा महिला ज्या कोणी निराधार असतील किंवा श्रवण बाळ योजनेचा लाभ घेत असतील तर हे एवढे लोक या योजनेचा लाभ घेणार आहेत। तर एकूण जे आहे ना डिसेंबर आणि जानेवारीचा जो काही हप्ता आहे किंवा 2024-2025 या कालावधी ही योजना लागू असणार आहे। तर 408 कोटी या योजनेसाठी सरकारने मंजूर केलेले आहेत, म्हणजेच याचा GR आला म्हणजे ही योजना तुमच्यासाठी मंजूर झालेली आहे। तर जर तुमचं अकाउंट DBTशी संलग्न नसेल, तुमचं अकाउंट नसेल तर तुम्ही लवकरात लवकर पोस्ट ऑफिसमध्ये सुद्धा तुमचं अकाउंट काढून घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही। आणि पोस्टामध्ये तुम्हाला माहिती असेल की 1 दिवसामध्ये तुमचं अकाउंट आहे ना ते DBTशी लिंक होतं, पण त्याच्यासाठी अट ही आहे की त्या पोस्ट ऑफिसमध्ये जर तुम्ही गेलात अकाउंट ओपन करायला तर एक मात्र नक्की करायचं आहे, त्यांना विचारायचं आहे की त्या ठिकाणी सर्व ऑनलाईन प्रोसेस होते का, त्या ठिकाणी तुमचं जे अकाउंट आहे ते DBTशी लिंक होतं का, तिथं KYC होतं का, म्हणजे पूर्ण प्रोसेस त्या पोस्ट ऑफिसमध्ये ऑनलाईन होते का, हे तुम्हाला चौकशी करणं खूप गरजेचं आहे। ज्याही पोस्ट ऑफिसमध्ये हे सर्व ऑनलाईन सुविधा उपलब्ध असतील त्या ठिकाणी तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुमचं अकाउंट पण काढू शकता आणि DBTशी लिंक पण करू शकता। तर तुम्हाला जी मी माहिती सांगितली आहे ही मला असं वाटतंय तुम्हाला ही सर्व माहिती समजलेली असणार आहे। तर जसं मी सांगितलं की संजय गांधी निराधार योजना, त्याचबरोबर श्रवण बाळ सेवानिवृत्ती योजना ही जी आहे त्याचा GR आलेला आहे। त्यासाठी या दोन्ही योजनांसाठी तुम्हाला तुमचं अकाउंट DBTशी लिंक करणं आवश्यक आहे, खूप आवश्यक आहे। त्याशिवाय कुठल्याही योजनेचा म्हणजे जे काही योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल त्या योजनेसाठी तुम्हाला आता अकाउंट DBTशी लिंक करणं हे खूप गरजेचं आहे आणि हा शासनानेच सांगितलेला आहे त्या GR मध्ये तसं। तर तुम्ही लवकरात लवकर करून घ्या। तर DBT पोर्टलवर जसं मी मगाशी सांगितलं तुम्हाला की DBT पोर्टलवर जे या योजनेचे लाभार्थी आहेत ते 27,15,786 एवढे लाभार्थी या योजनेचे आहेत। तर या एवढ्या लोकांना लाभ मिळणार आहे। तसं तुम्हाला मी सर्व माहिती सांगितलेली आहे की त्या कुठल्या योजनेचे किती लाभार्थी आहेत। जसं मी मगाशी पण सांगितलं की 12,04,25 लाभार्थी जे आहेत ते संजय गांधी निराधार योजनेचे आहेत आणि 14,79,366 इतके लाभार्थी जे आहेत ते आहेत
आपली श्रवण बाळ सेवानिवृत्त योजना जी आहे त्याच्यासाठी तेवढे लाभार्थी आहेत. तर नक्कीच तुम्ही लवकरात लवकर ह्या योजनेचा लाभ जर घ्यायचा असेल तर नक्कीच तुमचं अकाउंट डीबीटीशी लिंक करा. आणि ह्याच्यामध्ये जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की विचारा, त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला दिली जातील. तर ही सगळ्यात महत्त्वाची जी अपडेट होती, जे GR आलेला आहे तो मी तुम्हाला सांगितलेला आहे. आणि ही योजना 2024 ते 2025 पर्यंत लागू असणार आहे. ज्यांनाही लाभ घ्यायचा आहे ते लाभ घेऊ शकतात, किंवा जे लाभ नवीन घेणार असतील त्यांच्या अकाउंटमध्ये तर मी सांगितलं की तुम्हाला डीबीटीशी अकाउंट लिंक करणं गरजेचं आहे. तर लवकरात ते तुम्ही करून घ्या. हीच एक अपडेट होती, आजची नवीन माहिती. नक्कीच तुम्हाला सर्व माहिती समजली असेल. जर आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुम्हाला पुरेपूर व्यवस्थित माहिती मिळाली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.